सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे तो म्हणजे मोहोळ या ठिकाणी महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याचे घर आहे. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीचं ज्या पद्धतीनं घर असतं त्याच पद्धतीनं पैलवान सिकंदर शेखचं देखील घर आहे. घरावरती पत्र्या 3 खोल्यात हा संपूर्ण सिकंदर शेखचा जो आहे तो संसार थाटलेला आहे आणि त्यातली एक खोली जी आहे ती सिकंदर शेखच्या परिवारानं त्याला जे मिळालेले जे बक्षीस आहेत त्याचे मेडल्स असतील, त्याला मिळालेल्या ज्या गदा आहेत या सर्व गदा एका खोलीत या कुटुंबानं साठवून ठेवलेल्या आहेत. सिकंदर शेख ज्या वेळेस महाराष्ट्र केसरी झाला त्यावेळेस सोलापूरचं नाव जे आहे ते मोठं झालं. सिकंदर शेखला सोलापूरच्या लोकांनी भरभरून प्रेम दिलं, महाराष्ट्रातील लोकांनी देखील सिकंदर शेखला भरभरून प्रेम दिलं. तोच सिकंदर शेख आता पंजाब पोलिसांच्या अटकेत आहे. पैलवान सिकंदर शेख वरती पपला गुर्जर गँगशी संबंधित असल्याचा आरोप ठेवून जो आहे तो पंजाब पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याजवळ गावठी पिस्तूल देखील असल्याचा जो आहे तो दावा पंजाब पोलिसांनी केलेला आहे. याच संदर्भात आपण सिकंदर शेखच्या या कुटुंबाशी संवाद साधूयात. काय वाटतंय सिकंदरकडे जे हत्यारं वगैरे सापडलेले आहेत त्या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचं आहे? तिच्यापाशी काय आम्ही करून खाणार माणसं, आम्हाला काय अशा हत्यारां बंदुकी गोळ्या आम्हाला काय माहित नाही. ती गरीबातनं आम्ही लेकराला तिला काय असं शिकायचं माहित नाही. या सिकंदरच्या आहेत, सिकंदरचे वडील देखील आपल्यासोबत. सिकंदरचा कुस्तीचा प्रवास नेमका कसा होता? प्रवास पहिल्यांदा इथं घरीच इथं मी तालमीत सुद्धा ठेवलेला नाही. 12वी पतवर इथंच पैलवान तयार केला. 12वी पतवर आणि चंदू काळे मी जी होती पैलवान इथं त्याची कुस्ती मेहनत घ्यायची. मी स्वतः जाऊन लढायचो, हमाली करून यायचो, संध्याकाळी कुस्ती मेहनत घ्यायचो. भावाजी 2 जण पैलवान, 2 पैलवान केलते तयार. काय समजून माझा डोळा गेला. त्या टायमाला मग माझा थोरला मुलगा आला, हमाली इकडे करायला लागला. मी बसलो जायला घरी. पण आमच्या खानदानामध्ये पहिल्यापासून पैलवानकीचा नाद आणि गरीबातनं पैलवानकी आम्ही पहिल्यापासून केलेले आणि एवढा मोठा पैलवान ही सगळ्याच्या आशीर्वादाने झालेला आहे. आईबापाने बी कष्ट केलं आणि कष्टाचा पैसा खाऊ घातलाय. आता अजून सुद्धा पैलवानकी आमच्या घरात असू दे की आमच्या मेहुण्याचा एक मुलगा आहे, आता त्याला तयार करायला चालू आहे. पैलवान पण माझ्या खानदानामध्ये असू दे की बाबा दुसऱ्याच्या खानदान सगळ्या पैलवानला ही माझाच म्हणून समजलाय मी. की आज त्याच सिकंदरला की ज्यावेळेस तो महाराष्ट्र केसरी झाला त्या महाराष्ट्र केसरी होण्याच्या अगोदर सिकंदर चर्चेत आला की त्याच्यावरती अन्याय झाला असा जो आहे तो ज्या अशा गोष्टी समोर येऊ लागल्या आणि तशातच सिकंदरनं त्याच मेहनतीने कष्ट करून जे आहे ते महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला. आज तोच सिकंदर पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे. एक बार सिकंदरनं महाराष्ट्र केसरीला उतरला तर त्याच्यावर अन्याय झाला. पुन्हा अन्याय झाल्यावर बी तिने काही आम्ही कोणाला काय गालबोट लावलेलं नाही की जिद्दीनं मोर्चावरची कुस्ती मेहनत करून मोर्चावरची महाराष्ट्र केसरी झाला. पुन्हा रुस्तुम हिंदी केसरी झाला. आता काही तुझ्या हातापायाला लागल्यामुळं 2 वर्ष झालं ती महाराष्ट्र केसरी उतरणार नाही. या वर्षी बी उतरणारच होता. पण आता काय तर या अन्याय होऊ दे, सिकंदरवर काय तर अन्याय झालेला आहे आणि अन्याय एवढा आमचा जे सिकंदरवर झालेला आहे ती गरीबाच्या मुलावर अन्याय करणं का तुमचा हात जोडून विनंती आहे. सिकंदरवर अन्याय झालेला आहे तेवढा सरकारवर, पंजाबच्या सरकारवर की आपल्या महाराष्ट्राच्या सरकारवर विनंती करून बोलतो की माझ्या सिकंदराला सोडून द्यावं. आज विशेष बाब म्हणजे ही आहे की आज सिकंदरचा जो आहे तो वाढदिवस आहे. की जर त्या वर्षी हे कुटुंब मगाशी चर्चा करताना सांगितलं की आम्ही जर त्या वर्षी सिकंदरचा वाढदिवस जो आहे तो घरात एकत्र साजरा करायचो. वर्षातनं सिकंदर तालमीतून वगैरे परत घरी वाढदिवसाच्या दिवशी यायचा. त्याची काय सांगाल? सिकंदर जो चा आज वाढदिवस आहे आणि सिकंदर आज पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे. काय नाही, वाईट वाटतंय? वाईट वाटतंय. वाईट वाटायला लागलं म्हणजे पंजाबच्या पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळं आज तिचा वाढदिवस असल्यामुळं आम्हाला वाईट वाटायला लागलं. जर त्या वर्षी सिकंदर घरात वाढदिवस साजरा करत असेल? घरातच साजरा करतो आम्ही दरवर्षी.
आता काय सांगेल, सिकंदरचा आज वाढदिवस आहे. आज ती खूप दिवसातनं घरी असतो वाढदिवसाला हं. तालमीतनं. हं. मग आम्ही इथं वाढदिवस करायचो समधी मिळून. हं. मग आज ती नाही, ती समधी दुखी आहेत. हे सिकंदरचं कुटुंब आहे आणि सिकंदरचं कुटुंबांचं सांगणं असं येतंय की आमच्या मुलाला जे आहे ते की या सगळ्या बाबीत त्याचा काय संबंध नाही. तुम्ही सिकंदरचे कोण लागताय? चलतोय मी सिकंदरचा. तुम्ही पण पहिलवानच का? पहिलवानी केली आम्ही, पण तेवढं आम्हाला झालं नाही, त्यामुळे आमच्या पत्नीला आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. हं. आता एवढा आनंद आम्हाला सगळ्यांना झालता बरोबर, पण हे काय आता गालबोट लागले कसं हं. ते, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण दुःखी आहोत आज. सिकंदरचा आज वाढदिवस आहे की? हाही वाढदिवस, मग त्याच्या पाहिजे आम्ही आलतो, पण हे आम्हाला बातमी रात्री कळली ना अशी. वाढदिवसाला म्हणजे तुम्ही सगळेजण पाहुणं गोळा होता सिकंदर? सगळे आमचे भाऊके सगळेच गोळा होते. पण ती अशी बातमी कळल्यावर आम्हाला म्हणजे थोडं शॉक बसलेलं झालं ना. बरे आमच्या हाही परिस्थिती बघा, सगळेजण आम्ही करून खाणारेच आहे सगळेजण. असं एवढं त्यांना मोठा पहिलवान झाला म्हणून आम्ही कुठलं म्हणजे ह्याच्यात नाही. आता हे काय झालं ते आता काय परमेश्वराला माहिती आता. हे कुटुंब जे आहे की पंजाब पोलीस असेल, महाराष्ट्र पोलीस असेल, ह्यांना विनंती करताय, शासनाला देखील विनंती करते की आमचा सिकंदर जो आहे तो निर्दोष आहे आणि त्याला सोडण्यात यावं. बरोबर का चाचा? हा. का तुमच्या डोळ्यातनं पाणी येते की? कुठल्या तरी मुलाचे असते तर दुःखही सगळ्यालाच असतं ना. रडताय तुम्ही? नाही, मला काय बोलायचं नाही. ह्या पहिलवान सिकंदरच्या घरच्यांच्या भावना आहेत की साधारणतः मोलमजुरी करून सिकंदरला जो आहे तो महाराष्ट्र केसरीपर्यंत नेण्याचा हा प्रवास नक्कीच जो आहे तो प्रेरणादायी आहे. परंतु सिकंदर सध्या जो आहे तो पंजाब पोलिसांच्या ताब्यात असल्याने आणि आज सिकंदरचा वाढदिवस असल्याने हे परिवार त्याचा वाढदिवस साजरा करत नाही. त्यामुळे संपूर्ण परिवार जे आहे ते दुःखी असल्याचं दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, मोहोळ, सोलापूर.